Today I am very glad to introduce you that you will get a lot of educational video on my new YouTube channel. So before watching this video, as usual, I would like to request all of you, please subscribe my channel so you can get a lot of video on this channel. Friends, today we are going to learn one of the most important topic from our 10th standard course book. The title of the lesson is His First Flight, and the writer of this lesson is Liam O'Flaherty. Before starting this lesson, I would give you some introduction of this lesson. His first flight is a lesson related to a young seagull who is unable to fly when he was young. His parents were encouraging him, his brothers and sisters were encouraging him to fly, but because of frightened, he decided not to fly. He was quite afraid of flying in the sky, but his brothers and sisters and parents were fly high in the sky. But at the end of this lesson, we come to know that because of hunger, he fly high in the sky. He learned how to fly in the sky. So friends, it is one of the most important or dedicational lesson for us. It is a motivational lesson. I hope you will enjoy this video and learn this lesson carefully. So let us start this lesson, His First Flight, unit number 1 and the last lesson of the unit. And the narrator, याचे लेखक आहेत लियाम ओ फ्लॅटी. So let us start the Marathi and English explanation without wasting time. His first flight, the young seagull was alone on his ledge. Young seagull, तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे तो आहे सीगल, यंग सीगल. सीगल म्हणजे काय? तर समुद्र पक्षी, समुद्राच्या आजूबाजूला किंवा समुद्राजवळ राहणारा पक्षी. तर एक यंग सीगल म्हणजे या लेसनचे जर कॅरेक्टर्स तुम्ही पाहिलात, यंग सीगल, त्याचे पेरेंट्स, त्याचे ब्रदर अँड सिस्टर, म्हणजे रिलेटेड टू बर्ड्स अँड ॲनिमल. कॅरेक्टर जे आहेत ते प्राणी पक्ष्याच्या संदर्भात आहेत. पक्ष्याच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला प्रयत्न करून जीवनात यश मिळवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. आपण पण लहानपणी आठवत असेल तुम्हाला, आपल्याला जर एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल तर आपण लहानपणी पुस्तके वाचायचो आणि ते पुस्तकामध्ये जास्तीत जास्त कॅरेक्टर्स हे आपल्याला पक्षी आणि प्राणी दिसायचे आणि त्यामुळं काय व्हायचं, ते आपल्या आवडीशी रिलेटेड राहायचे, आपल्याला ते आवडायचे आणि मग आपण ते कॅरेक्टर्समधून जे काही मॉरल आपल्याला घ्यायचं आहे, जे काही शिकायला मिळत होतं ते आपण शिकत असत आणि शिकण्यास ते किंवा समजण्यास ते सोपं जात असे. सो लेट अस स्टार्ट. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. एक समुद्र पक्षी, एक छोटा समुद्र पक्षी एका लेजचा अर्थ होतो खडकाचा टोक, खडकाचे टोक. तर एक समुद्र पक्षी खडकाच्या टोकावर एकटाच होता, एकटाच राहिलेला होता. तो का एकटा राहिला होता? तर त्याचं कारण आहे, हिज 2 brothers and his sisters had already flown away the day before. The day before means yesterday. तर त्याचे 2 भाऊ, 2 brothers and his sister, त्याची एक बहीण, 2 भाऊ आणि त्याची एक बहीण कालच आदल्या दिवशी खूप दूरवर उडून गेले होते. He had been afraid to fly with them. आणि त्याला म्हणजे या छोट्याशा सीगलला त्यांच्यासोबत उडण्याची भीती वाटत होती,
म्हणून तो एकटाच इथे राहिला होता. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wing, he became afraid. मग somehow म्हणजे कसे तरी करून जेव्हा तो त्या खडकाच्या टोकावरून पळत पुढे येत असे, आपले पंख पसरून उडण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु त्याला जीवाची भीती वाटल्यामुळे त्याने किंवा उडण्याची भीती वाटत असल्यामुळे तो उडू शकला नाही. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. कशामुळे भीती वाटली? जेव्हा त्याने खाली वाकून पाहिलं किंवा समोर पाहिलं तेव्हा त्याला काय दिसलं? द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी, अफाट विस्तीर्ण पसरलेला समुद्र. अँड द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि मैलोन मैल दूरवर खाली पसरलेला त्याला समुद्र दिसला आणि तो पाहून त्याला भीती वाटली. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. आणि ते पाहून त्याने स्वतःच्याच मनाशी निश्चय केला, त्याच्या मनाची खात्री पटली की आपण उडू शकणार नाही. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द ledge where he slept at night. आणि मग आपण उडू शकणार नाही याची खात्री पटल्यानंतर आपली मान खाली घालून परत आपल्या लेजवर म्हणजे त्या खडकाच्या टोकावरून त्या बिळामध्ये जिथं जो झोपत होता त्या ठिकाणी येऊन तो झोपी गेला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. आता त्याच्या तुलनेत जर त्याच्या भावाची किंवा बहिणीची आपण बघितले, त्यांची तुलना केली तर त्याच्या भावाचे किंवा बहिणीचे पंख अजून तेवढे उडण्यासाठी मजबूत झालेले नव्हते, अजून बारीक होते, शॉर्ट होते. तरीसुद्धा त्यांनी त्या खडकाच्या टोकावरून पुढे धावत आले आणि न घाबरता न भीता त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला आणि ते उडून पण गेले. ही फेल्ड टू मस्टर ऑफ करेज अँड टू टेक द प्लंज विच अपेअर टू हिम सो डेस्परेट. ही फेल्ड टू मस्टर ऑफ करेज. मस्टर ऑफ म्हणजे एकवटणे, धैर्य एकवटण्यास तो सक्सेस होऊ शकला नाही, त्याला अपयश आलं, त्याला धाडस झालं नाही पुढे जाण्याचं आणि म्हणून तो त्यांच्यासोबत उडू शकला नाही. ही फेल्ड, त्याला त्यात अपयश आलं. आणि जर त्याने ती डेअरिंग केली असती, त्याने जर धाडस केलं असतं तर तोही त्यांच्यासोबत दूर उडून गेला असता. बट ही फेल्ड टू मस्टर ऑफ हिज करेज. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. आणि मग त्याच्या अवतीभोवती त्याचे पॅरेंट्स उडू लागले, पॅरेंट्स आई आणि वडील, आणि त्याला अधूनमधून उडण्यासाठी प्रोत्साहित करत होते आणि अधूनमधून त्याला घाबरवतसुद्धा होते. काय म्हणून? तू जर आमच्यासोबत उडण्याचा प्रयत्न केला नाहीस, तू जर उडाला नाहीस तर काय होणार आहे, तर आम्ही तुला खायला अन्न देणार नाही, तुला आम्ही उपाशी ठेवू, असं त्याला बजावत होते किंवा घाबरवत होते. म्हणजे जेणेकरून अन्नाच्या किंवा भुकेच्या पोटी तरी तो उडण्याचा प्रयत्न करेल असा त्यांचा विचार होता. ही फ्ल्यू अवे बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. त्याला वाटायचं पण आपण पण उडावं, पण जीवाच्या भीतीपोटी, म्हणजे बट फॉर द लाईफ ऑफ हिम, जीवाच्या भीतीपोटी त्याने उडण्याचा प्रयत्न केला नाही. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ पॅराग्राफ नंबर 1. तर आपल्याला असं लक्षात येतं पॅराग्राफ नंबर 1 मधून की या छोट्याशा सिगलने केवळ त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत असल्यामुळे तो त्याच्या भावासोबत, बहिणीसोबत आणि त्याच्या पॅरेंट्ससोबत उडू शकला नाही. त्याने त्याला प्रोत्साहित करण्याचंही काम केलं, पण तो शेवटी घाबरल्यामुळं, भीती वाटल्यामुळं उडू शकला नाही. सो लेट अस बिगिन विथ पॅराग्राफ नंबर 2. दॅट वॉज 24 hours ago.
आता जो मी तुम्हाला काही वृत्तांत सांगितला ती घटना कधीची आहे तर 24 hours ago, 24 तासापूर्वी म्हणजे एक दिवसापूर्वीची ही घटना होती. म्हणजे झालेला प्रसंग घडून एक दिवस निघून गेला होता. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. परंतु त्यानंतर मात्र त्याच्याजवळ कोणीच आलं नाही. नोबडी हॅड, कोणीच त्याच्याजवळ आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग he had watched his parents flying about with his brothers and sisters. कालच्या दिवशी त्याने काय पाहिलं होतं तर त्याचे आईवडील उडून काय फार दूर गेले नव्हते. त्याच्यापासून अपोजिट असलेल्या एका उंच टेकड्यावर ते तिथं उडत होते किंवा तिथं राहिले होते. मग कालच्या दिवशी त्याने काय पाहिलं तर त्याचे जे 2 ब्रदर्स आहेत, 2 brothers and sister, लर्न टू फ्लाय हाय इन द स्काय. उंच आकाशात उडायला शिकत होते. त्याचे पॅरेंट त्याला सपोर्ट करत होते. ते शिकवत होते कसं उडायचं आणि कशा पद्धतीने हवेत उंच भरारी घ्यायची. परफेक्टिंग देम द आर्ट ऑफ फ्लाईट म्हणजे उडण्याची कला अवगत करण्याचं ते शिकवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. पाण्याच्या फवाराहून अलगद कसं उडून जायचं टच करून आणि आपल्या चोचेच्या सहाय्याने समुद्रातले मासे कसे पकडायचे ही कला त्यांना त्या 2 ब्रदर्सला आणि सिस्टरला त्याचे पॅरेंट्स शिकवत होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. एवढंच नाही तर त्याने अजून काय पाहिलं तर त्याचा जो मोठा भाऊ आहे, ओल्डर ब्रदर, त्याने हेरिंग मासा पकडला आणि पकडून त्याने कसा खाल्ला तेही त्याने पाहिलं. म्हणजे त्याला मासे पकडण्याची कलासुद्धा अवगत झाली होती. ही हॅड इन फॅक्ट स्टँडिंग इन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रायझिंग अ प्राऊड कॅकल. आणि हे सगळं त्याचे पॅरेंट्स आजूबाजूला एका खडकावर बसून आपले 2 भाऊ आणि बहीण जे काही शिकत आहेत त्या शिकण्याला प्रोत्साहन देत, कर्कशपणे ओरडत त्याला प्रोत्साहन देत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लेटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईज. आणि सकाळी संपूर्ण सकाळभर त्याचं कुटुंब जे होतं त्या यंग सीगलचं त्या अपोजिट एका पठारावर उंच एका टोकावर बसून त्या समुद्र पक्षाला त्याच्या भित्रेपणाबद्दल हिणावत होते, त्याची मजाक बनवत होते. का बरं तर त्याने उडण्याचा प्रयत्न केला नाही. सो फ्रेंड्स, वी हॅव सीन द 3 paragraphs of this lesson in part 1. So for your better understanding, we are going to divide this lesson in 2 parts. That's why you will easily understand the lesson. So what we have seen, the young seagull was afraid to fly, and that's why he couldn't learn the ability to catch the fish, soar high in the sky. But his 2 brothers and sister make a courage and try to learn all the abilities those are required in their future life. So let us start the paragraph number 4. The sun was now ascending the sky. आता सूर्य हळूहळू आकाशावर चढत होता. म्हणजे सकाळ हळूहळू संपत दुपार होत होती. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. आणि तो जो समुद्र पक्षी आहे ना, ज्या खडकावर बसलेला होता त्या खडकाचं जे टोक दक्षिणेकडे होतं, त्या दक्षिणेकडच्या टोकावर त्याचा पूर्ण प्रकाश ऊन पडलेलं होतं आणि त्यामुळं त्याला उष्णता जाणवत होती. He felt that heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला एवढी उष्णता कशामुळे जाणवत होती
तर कालच्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. तो पूर्णपणे उपाशी होता. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि मग तो आपल्या खडकाच्या टोकावरून बाहेर आला. एक पाय एका पायावर उभा टाकत दुसरा पाय आपल्या पोटाच्या खाली त्याने घेतला, पंखाच्या खाली. ही क्लोज्ड वन आय, देन द अदर प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. एक डोळा बंद करून झोपण्याचं सोंग त्याने घेतलं. पण त्याला झोप येईल का? कारण त्याच्या पोटामध्ये बिलकुल अन्न कालपासून नव्हतं. त्याने झोपण्याचं सोंग तर घेतलं, स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. त्याला वाटलं की बाबा उपाशी झोपतोय म्हणल्यानंतर आपले आईवडील किंवा बहीण भाऊ येऊन आपल्याला अन्न देतील. परंतु त्या फॅमिली मेंबरपैकी कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लेटो डॉजिंग विथ देअर हेड्स संक इन देअर नेक्स. समोर त्याला काय दिसलं? समोरच्या पठारावर त्याचे 2 भाऊ आणि त्याची एक बहीण मस्त मातीवर आपली मान पंखामध्ये घालून गाढ झोपी गेलेले त्याला दिसले. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. प्रिनिंग मीन्स शुभ्र करणे. त्याचे पॅरेंट जे होते ते काय करत होते म्हणजे त्याचे वडील, तर त्याचे जे पंख आहेत ते पंख ते शुभ्र करण्याचा प्रयत्न करत होते. शी वॉज अँड ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. त्याला वाटलं की आपल्याकडे सर्वजण लक्ष देतील, परंतु कोणीच लक्ष देत नव्हतं. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई जी आहे ती आई त्याच्याकडे म्हणजे त्या यंग सीगलकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेटो. एका मध्यवर्ती खडकावर उभा टाकून ती सगळं दृश्य सर्व पाहत होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आपली पांढरी शुभ्र छाती पुढे करून ती त्याच्याकडे पाहत होती. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश that lay at her feet and scraped each side of her beak on the rock. आणि तिच्या पायाजवळ असलेला एक मासा ती काय करत होती? आपल्या चोचेमध्ये पकडायची आणि खडकावर त्याला टोकदार बनवण्यासाठी स्क्रॅप म्हणजे घासत होती. जसे की आपण एखादे हत्यार असेल, लोखंडी हत्यार वगैरे, त्याला तीक्ष्ण करण्यासाठी आपण जसं खडकावर घासतो जेणेकरून त्याला तीक्ष्णता येते, अगदी तो मासासुद्धा त्याची आई त्या खडकावर घासत होती जेणेकरून ते खाण्यास सहज शक्य होईल. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आईच्या जवळ असलेलं ते अन्न बघून, तो मासा बघून तो यंग सीगल मॅडन म्हणजे वेडापिसा झाला. तो भुकेने अगोदरच व्याकुळ झालेला होता. त्यामुळं ते अन्न पाहून तर त्याला अजून बेचैनी त्याची वाढली. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बिग नाऊ अँड अगेन टू वेट इट. त्यालासुद्धा मासा आपल्या चोचेमध्ये घेऊन त्या दगडावर घासून त्याला शार्पन करून खायला आवडलं असतं, पण काय करणार, त्याच्याजवळ कुठलं अन्नच शिल्लक नव्हतं. So friends, here we are going to stop. The remaining part of the lessons we are going to learn in the part number 2. Okay, thank you.